ती कव्वाली आहे, ती बाबासाहेबांची कव्वाली बाबाने लिहिली आमच्या. आन वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. भीम किसका रखवाला था? गरीबों का, विचारों का रखवाला था, उनका साथ देने वाला था. तर हे बाबाने लिहिलं आणि ती पण एक कव्वाली अप्रतिम झाली आहे, अप्रतिम. आणि ती दिसते सुंदर. म्हणजे नुसते आम्ही ऑडिओ नाही केला आहे, तर आम्ही हा व्हिडिओ केला आहे आणि यूट्यूब चॅनलवर आहे आणि सगळ्या लिडिंग स्ट्रीम्सवर आहेत, ऑडिओ स्ट्रीम्सवर आहे, स्पॉटिफायवर आहे गाणं, सगळीकडे जिओवर सगळीकडे गाणी आता ही वाजत आहेत. मी तुला तेच दिसण्याबद्दलच विचारणार होतो, कारण हे जे गाणं आता ज्या गाण्याबद्दल आपण बोलतोय ते गाण्याचा व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे. खरं तर आम्ही तुला खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघितलं आहे, कोक स्टुडिओमध्ये आम्ही तुला बघितलं आहे. काइंड ऑफ फील देण्याचा तू प्रयत्न करतोयस या व्हिडिओमधून. काय विचार होता त्या मागचा? खूप सुंदर. आम्ही म्हणजे आधी बसलो, मग मी म्हटलं आधी कोरिओग्राफ गाणं करूया, डिरेक्टर मी दुसऱ्याला देणार होतो, पण आमचाच एक मित्र आहे विश्वास नाटेकर, तो उत्तम कोरिओग्राफर आहे. तर तो म्हणाला, नंदू हे माझ्याकडे जबाबदारी देतोस का, हे मी केलं तर तुला चालेल का? म्हटलं अरे हो कर ना, नक्कीच कर. कारण त्याचं विजन आम्ही बसून सगळं फायनल केलं की काय असायला पाहिजे, मागे काय पाहिजे. तर एक अशोक चक्र माझ्या डोक्यात होतं की अशोक चक्र फक्त सिंगल असायला पाहिजे, कारण ती आपली ओळख आहे भारताची, आपल्या फ्लॅगची. अशोक चक्र आपला भारताचा काय म्हणूया, तर ते एक आणि मध्ये कसा एक नुसता फ्लॅग येऊन जातो त्या फिल्ममध्ये. व्हिडिओ तुम्ही जर बघाल तर नुसता एक आपल्या भारताचा एक फ्लॅग असा सुंदर पद्धतीने, आणि लोकांना ते खूप आवडतं आहे. तर ते आम्ही विचार केला की गाणं कसं असायला पाहिजे, तर ते फोकस्ड असायला पाहिजे, थोडंसं कोरिओग्राफी करू. कारण काय आहे, पंजाबी गीत आहे, हां कव्वालीला नाहीच करू शकत, बट नॅचरल आहे, पण त्याला आपण थोडंसं कारण एन्जॉय आहे ना, बाबासाहेब दी चली हवा, हे आनंद व्यक्त करण्याचं गाणं आहे, पण त्याचबरोबर विचार आणि प्रबोधनाचं पण गाणं आहे. तर मध्ये मध्ये जिथे इथे येतं ते तिथे आम्ही डान्स वगैरे टाकलेत, पण जिथे शब्द येत आहेत तिथे फक्त माझ्यावर फोकस आहे आणि शब्दांवर फोकस आहे. बघ मी काय म्हणतो, शब्दांवर फोकस आम्ही जास्त केला, गाण्यांवर केला, आणि ते गाणं कसं खूबसूरत दिसेल, कसं सुंदर दिसेल याचा आम्ही प्रयत्न केला. पण विश्वास नाटेकर आणि त्याची जी टीम आहे किंवा ज्याने सेट केला आहे त्या सगळ्यांना श्रेय जातं, मला एकट्याला नाही. मेकअप आहे, कॉस्ट्युम्स आहेत, मी एकटा याचं श्रेय घेऊ शकत नाही, याचं सगळं श्रेय त्यांना जातं.